आपण आता थर्ड पार्ट बघणार आहोत. जून 2024चं राजकीय व घटनात्मक घडामोडी बघा. कायमरूप जिल्हा आसाम 3D प्रिंटेड डमी बॅलेट युनिटचे अनावरण. सेवेप आणि IIT गुवाहाटी यांच्या संयुक्त प्रयत्नाने नवीन मतदार आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये मतदारता जागरूकता वाढवणे. शॅम्पेन जमाती ग्रेट निकोबार बेट PVTG असलेल्या जमातीच्या 7 सदस्यांनी एप्रिल 2024च्या मध्ये प्रथमच मतदान हक्क बजावला. अंदमान निकोबार समूहात ग्रेट अंदमानीज, जसवा, आग्रेस, शॅम्पेन आणि नॉर्थ सेटिल ले लीज हे 5 PVTG आहेत. पुणे भारतातील पहिले संविधान उद्यान भारतीय लष्कर आणि पुनीत बाल ग्रुप यांनी उभारले. झोप हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालय. राजनैतिक पासपोर्ट बघा. राजनैतिक पासपोर्ट राजनैतिक मिशन आणि सरकारी व्यवसाय देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींना दिले जाते. अशाच पासपोर्टमुळे प्रदेशात काही कायदेशीर विशेषाधिकार आणि संरक्षण मिळते. सर्वोच्च न्यायालय. CJI चंद्रचूड यांनी जाहीर केले की सर्वोच्च न्यायालय वकिलांना व्हॉट्सअपद्वारे माहिती पाठवणार. आता जागतिक कोको बेट वाद. कोको बेट कुणासोबत आहे? म्यानमारसोबत. आणि केचुथिऊ बेट आहे श्रीलंका. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक. 3 मे जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन रिपोर्ट विदाऊट बॉर्डर्स या NGO तर्फे दरवर्षी प्रकाशित केला जातो. भारत 2024मध्ये 159वा तर 23मध्ये 161वा देश होता. अव्वल देश आहे नॉर्वे. तळाचा देश आहे इट्रिया. क्रिस्टिलिना जॉर्जवा बेल्गेरियाच्या आहेत. ह्या IMFच्या MD म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कुवेतमध्ये प्रथम हिंदी रेडिओ प्रसारण. गीता सबरवाला इंडोनेशियातील संयुक्त राष्ट्राच्या निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. अंटार्क्टिका. भारतातील पोस्ट विभागाने भारतीय संशोधन केंद्रावर पोस्ट ऑफिसची दुसरी शाखा उघडली. पहिली पोस्ट ऑफिस शाखा आहे दक्षिण गंगोत्री. जागतिक हायड्रोजन समिट. रॉटरडम नेदरलँड या शिखर परिषदेमध्ये भारताच्या नव आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित भारतीय पवेलियन सर्वात मोठी ठरला. लॉरेन्स वंग सिंगापूरचे नवे पंतप्रधान. गिटार वाजवणारे पंतप्रधान म्हणून प्रसिद्ध आहेत. आता बघा नागालँड सरकार जपान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नाने कोहिमा पीस मेमोरियल आणि इको पार्कचे उद्घाटन केले. कोणते हे देश आहे? जपाननं मदत केली आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये कोहिमा लढाई आणि इन्फाल लढाई झाली होती. मिखाईल मिशुस्टिन रशियाचे पंतप्रधान फेरनियुक्ती. पुतिन यांनी 5व्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची निवड घेतली. सुरजित पातर पंजाबी कविता लिहिणारे लोकप्रिय कवी आहेत. पद्मश्री पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार भेटला त्यांना. आता आर्थिक. भारतासाठी नवीन शूजची सायझिंग प्रणाली आहे. त्यामध्ये आता US आणि UK ऐवजी भा असे लिहिले जाते. भाने एकूण 8 फुटवेअर आकार सुचवलेले आहेत. कंपन्यांना नवरत्न दर्जा प्राप्त अशा किती 4 कंपन्या आहेत. NFL, CWC, HUDCO आणि IRDEDA हे 4 आहेत. तेवढं काही इम्पॉर्टंट आहे म्हणून ते पूर्ण काही वाचलं नाही. इंदिरा गांधी विमानतळ बघा. दिल्लीचं जगातील पहिल्या 10 सर्वात व्यस्त विमानतळामध्ये आहे. JMR हैदराबाद विमानतळ. भारत आणि दक्षिण आशिया सर्वोत्कृष्ट विमानतळ कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. सनी इंडिया कंपनी पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक डॅम ट्रॅकचे अनावरण. पहिली स्थानिक पातळीवर उत्पादित इलेक्ट्रॉनिक ऑफ हायवे डंप ट्रॅक. लिंक इट फॉरगेट इट मोहीम रुपयेची आहे. झाक्री हिमाचल प्रदेश देशातील पहिला बहुउद्देशीय ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्प. नाथंबा झाक्री जलविद्युत प्रकल्प. विझिंगम बंदर केरळ भारतातील पहिले ट्रान्सशिपचे हब. यामुळे मोठ्या जहाजामधून लहान जहाजामध्ये मालवाहतूक हस्तांतरित केले जाते. वाराणसी तिरंगा बर्फीला GI टॅग. SBI बँक इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज मध्ये ट्रेडिंग क्लिअरिंग TCM सदस्य बनणारी पहिली बँक आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिक्युरिटीज अपील ट्रिब्युनल
चे पीठासीन अधिकारीपदी नियुक्त. जगातील पहिली CNG मोटरसायकल बजाज ऑटो ही कंपनी अनावरण आहे. चीन 2024 आर्थिक वर्षामध्ये भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार अमेरिकेला मागे टाकले. आता सामाजिक घडामोडी बघा. भारतीय आरोग्य विमा नियामक आणि विकास प्राधिकरणने वैद्यकीय विमा पॉलिसी खरेदी करण्याची परवानगी 65 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना होती ती काढून टाकली. 3 नंबर बघा. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून विद्यार्थ्यांसाठी आवश्यक म्हणजे परमनंट एज्युकेशनल नंबर एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाण्याची सोपी प्रक्रिया आहे. आता LGBTQ समुदायासाठी कल्याणकारी केंद्र समिती आहे. राजीव गौबा केंद्रीय गृह सचिव आहेत ते. तेलंगणा इश्कू राजवंश कालखंडाची नाणी सापडली. पडता बेट गुजरात. केरळ विद्यापीठातील पुरातत्व शास्त्रज्ञाने 5200 वर्षापूर्वी हडप्पाकालीन वस्ती शोधली. कुठं? पडता बेट गुजरात. करीना कपूर खान युनिसेफच्या ब्रँड अँबॅसेडर झालेल्या आहेत. नक्षत्र सभा उत्तराखंड पर्यटन विभागाची खगोल पर्यटन मोहीम आहे. सुधीर कक्कर यांचे निधन झालेले आहे. ते सांस्कृतिक समीक्षक आणि भारतीय मनोविश्लेषणाचे जनक, उत्तम टेबल टेनिसपटू पण होते. पर्यावरण बघा. भारतातील सर्वात मोठे हवामान घड्याळ आहे. वसुंधरा दिन समारंभाचा एक भाग म्हणून नवी दिल्ली येथे CSR मुख्यालयात घड्याळ स्थापित केले. माउंट एरेबस सोन्याचा उद्रेक करणारा ज्वालामुखी. अंटार्क्टिकामधील हा ज्वालामुखी सुमारे 80 ग्राम सोने असलेला वायू दररोज बाहेर फेकतो. मॅस्किको जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल आहे. हिदाया चक्रीवादळ हिंदी महासागरावर आलतं. टांझानिया किनारपट्टीवर धडकले आणि अरबी भाषेत त्याला हिदायाचा अर्थ म्हणजे मार्गदर्शन. नाव फ्रान्सच्या ला रियुनियन या क्षेत्राने दिले. उत्तराखंड सरकार पिरू लाओ पैसे पाओ मोहीम राज्यातील आग आटोक्यात आणण्यासाठी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये वनवे जर म्हटलं तर गडचिरोलीमध्ये लागतात. गुजरात जगातील सर्वात मोठा सापाचे जीवाश्म. विकोलियस कॉलरावली ही लस तोंडावाटे घेतली जाते. कोणती लस कशी घेतली जाते ते पण हे करा, त्याच्यावर अगोदर क्वेश्चन आलेला आहे. विकोल ही लस आहे, कॉलराची आहे, म्हणजे कशाची आहे ती पण इम्पॉर्टंट आहे, कशी घेतली जाते ते पण इम्पॉर्टंट आहे. आता त्यानंतर आहे जे डुकराची किडनी प्रत्यारोपण झालेलं होतं अगोदर, त्याच्यावर क्वेश्चन आलता कोणत्या प्राण्याचं प्रत्यारोपण झाले. ते ज्या माणसाचं झालं होतं तो मेला, मृत्यू झाला त्याचा. तर नायजेरिया मॉनिजायंटिस वरील लस देणारा पहिला देश. नेप्टिस फिलिरा अरुणाचल प्रदेशातील तेलव्हेली अभयारण्यात दुर्मिळ फुलपाखराची प्रजाती आढळली. भारतात हे फुलपाखरू आढळण्याची पहिलीच वेळ आहे. नईमा खातून अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झालेली आहेत आणि पहिल्या महिला विद्यापीठ कुलगुरुपती आहेत. आता प्रत्युष दुर्बीण जागतिक स्तरावर खगोलशास्त्रीय चंद्र आणि सभोवतालच्या कक्षेचे संशोधन करणे. विश्वातील पहिल्या ताऱ्याच्या निर्मितीची वेळ आणि वैशिष्ट्य उघड करणे. भारत फिलिपाईन्सला ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रदान केले. ॲडमिरल दिनेश त्रिपाठी बघा 26वे नौदल प्रमुख आहेत. केरळ स्पेस चाचणी आणि मूल्यमापन केंद्र स्थापित. DRDOचे मुख्य समीर कामत यांनी उद्घाटन केले. संजना सांदी या अभिनेत्रीने स्पेस इंडिया अंतराळ संस्थेचे अँबॅसिडर म्हणून नियुक्ती. संजना सांदे स्पेस इंडियाच्या झालेल्या आहेत त्या. नलिना प्रभात NSGचे महासंचालकपदी नियुक्ती. प्यालूजी 1-2 उत्तर कोरियाचे नवे क्षेपणास्त्र आहे. भारत जागतिक लष्करी खर्चामध्ये 4थ्या रँकवर आहे. आता पहिला ऑब्व्हियसली अमेरिका, नंतर चीन, रशिया, भारत. इस्रो 2023 पर्यंत अंतराळ मोहिमेत कचरामुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे आणि 2035 पर्यंत भारत स्वतःचे अंतरिक्ष स्थानक स्थापन करणार आहे. हे कोणत्या इयरचं कुठलं टार्गेट ठेवलं होतं ह्याच्यावर थोडं लक्ष द्या, कारण की आताच क्वेश्चन येऊन गेलेला आहे की ह्याच्या राज्यसेवेमध्ये की टार्गेट लोकसंख्येचं किती होतं. तर इस्रोचं किती आहे? 30 ते 35. PWB 2008 भारतातील पहिल्या स्वदेशी बॉम्बर विमानरहित विमानाचे अनावरण. हिदाशिसा नोगोरांग मेघालयच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. नासा चंद्रावरील पहिली रेल्वे प्रणाली तयार करण्याची योजना जाहीर. पुरस्कार व पुस्तके.
अमिताभ बच्चन यांना लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला आहे. कुणाकडून? दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानाकडून. अशोक शुक्ला 2024चा गोल्डन मॅन पर्यावरण पुरस्कार भेटलेला आहे त्यांना. ते छत्तीसगडच्या हसनदेव जंगलात. हे जंगल पण भूगोलाच्या अँगलनं बघा, छत्तीसगडचे हसनदेव जंगल. अभिनेता रामचरण साहित्यातील मानद डॉक्टरेट प्रदान केलेला आहे. चेन्नईतील वेस विद्यापीठाने सन्मानित केलेला आहे. कुणाला? अभिनेता रामचरण यांना. पावलुरी सुब्बाराव आर्यभट्ट पुरस्कार भेटलेला आहे यांना. ते अनंत टेक्नॉलॉजी संस्थापक आणि CEO आहेत. अनंत टेक्नॉलॉजी संस्थापकाचे. आणि भारतातील अंतर्विज्ञान क्षेत्रातील योगदानाची पोचपावती आहे हे जे त्यांना पुरस्कार दिलाय तो. मोहम्मद सालेम वर्डप्रेस फोटो ऑफ द इयर 2024. ते गाझा पट्टीमध्ये 5 वर्षा मृत मुलीला घेऊन बसलेले आईचं छायाचित्र हे केलेलं आहे. सना AI आधारित न्यूज अँकर आहे आणि ते कोणत्या ग्रुपने केलेलं आहे? इंडिया टुडे ग्रुपने. जस्ट ए मर्सनरी नॉट फॉर माय लाईफ अँड करिअर पुस्तक. D. सुब्बाराव RBIचे माजी गव्हर्नर, उपजिल्हाधिकारी ते गव्हर्नर कारकिर्दीचा आढावा आहे. पौर्णिमा देवी बर्मन ग्रीन ऑस्कर व्हिटली गोल्ड पुरस्कार. आसाममधील वन्यजीव शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी लुप्तप्राय पक्षी प्रजाती, पाणथळ आदिवास संवर्धनासाठी काम केले आहे. आता सौम्या स्वामीनाथन मॅकगिल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट सार्वजनिक आरोग्य आणि संसर्गजन्य रोग यामधील कार्य. क्रीडा लॉरियन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2024 माद्रिद स्पेन. स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर नोवाक जोकोविच. स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर एताना बोनामती. आणि टीम ऑफ द इयर महिला फुटबॉल संघ स्पेन. आता D. गुकेश. आता हे बघा, ह्याच्यावर राज्यसभेमध्ये क्वेश्चन आला होता म्हणून म्हणते की मागच्या काही जे 4-5 महिन्याच्या घडामोडी आहेत ते पण बघा. आता D. गुकेशवरचं बघा. फिडे कॉन्टिडेन्स चेस टुर्नामेंट 2024 विजेता 17 वर्षीय D. गुकेशने इतिहास रचत जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो सर्वात युवा बुद्धिबळपटू तसेच विश्वनाथ आनंद नंतरचा द्वितीय भारतीय ठरला आहे. लँडो नॉरिस मियामी ग्रँड प्रिक्सचा विजेता. दीपेंद्र सिंग क्रिकेटर नेपाळ. कतार विरुद्ध सामन्यात एका षटकात 6 षटकार मारून ऐतिहासिक कामगिरी केली. यापूर्वी युवराज सिंग आणि कायरर पोलार्ड यांनी T20चा विक्रम केला आहे. सनरायझर हैदराबादकडून IPLमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम. RCB विरुद्ध 287 धावा केल्या. रोहित शर्मा T20मध्ये 500 षटकार मारणारा पहिला भारतीय आहे. IPLमध्ये 250 सामने खेळणारा MS धोनी नंतर दुसरा खेळाडू. धरमशाळा क्रिकेट मैदान भारतातील पहिली हायब्रिड खेळपट्टी. आता विस्डेन क्रिकेटर्स अल्कनॅक 24 आवृत्ती. ऑस्ट्रेलिया कर्णधार पॅट्स कमिन्स आणि इंग्लंडचे अष्टपैलू खेळाडू नॉट रिस्कवर ब्रँट या दोघांना विस्डेन्स लीडिंग क्रिकेटर्स इन द वर्ल्ड म्हणून गौरविण्यात आले. क्रिकेटर्स ऑफ द इयर यादीमध्ये मिचेल स्टार्क, उस्मान ख्वाजा, एशेलर गार्डन, हॅरी ब्रूक आणि मार्क वूड यांचा समावेश करण्यात आला. MS धोनी फ्रेंच कार कंपनी सिट्रॉन इंडियाचा ब्रँड अँबॅसेडर. नंदिनी डेअरी कर्नाटक मिल्क फेडरेशनने नंदिनी दुधाची आंतरराष्ट्रीय ओळख वाढवण्यासाठी 2024 T20 विश्वचषकाचे आयर्लंड आणि स्कॉटलंड क्रिकेट संघाला प्रयोजक. उसेन बोल्ट बघा T20 विश्वचषकाचा अधिकृत अँबॅसिडर. युवराज सिंग ICC पुरुष T20 विश्वचषकसाठी ब्रँड अँबॅसेडर. नरसिंग यादव भारतीय कुस्ती महासंघाच्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या अध्यक्षपदी निवड. सना मीर पाकिस्तान महिला क्रिकेटपटू आणि ती त्या सना कशाच्या होत्या? AI अँकर होत्या. पे ट्रू मोहीम नाडा. ही मोहीम खेळाडू, प्रशिक्षक आणि संपूर्ण क्रीडा समुदायाला भारत डोपिंग विरोधी नियमाची माहिती देऊन स्वच्छ खेळण्यास सक्षम बनवते. गुवाहाटी 2025च्या BWF जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेचे यजमान गुवाहाटी आसाम. चीन पुरुष आणि महिला संघ यांनी थॉमस आणि उबेर चषक 2024 जिंकला. बांगलादेश ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 पार पडला. मुंबई सिटी फुटबॉल क्लब इंडियन सुपर लीगचे विजेतेपद.
मोहन बंगाल संघावर 3-1 विजय मिळवला. अमूल प्रायोजक T20 विश्वचषक 2024 अमेरिका आणि श्रीलंका, दक्षिण आफ्रिका संघाचे अधिकृत प्रायोजक. कामिरिता शेर्पा, नेपाळ 29व्या एव्हरेस्ट चढाईस 9वा विक्रम. सुनील छत्रीविषयी बघा, ते इम्पॉर्टंट आहे. त्यांनी निवृत्ती घेतलेले भारतीय स्टार फुटबॉलपटू आहेत. ते कुवेत विरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 2001 आशियाई शालेय चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून खेळ. 2002 मोहन बांगाल क्लबकडून व्यावसायिक फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात. फॉरवर्ड पोझिशनवर खेळते. 2010 मोहम्मद सलीम बाईचुंग भुतिया यांच्यानंतर परदेशी लीगमध्ये खेळणारा तिसरा भारतीय फुटबॉलपटू. USAच्या मेजर लीग सॉकरमध्ये कॅन्सस सिटी विझार्डसाठी करारबद्ध. देशासाठी 150 सामन्यात 94 धावा गोल केले. आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्याच्या यादीत 4थ्या स्थानी. 6 वेळा AIF प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला. 2011 अर्जुन पुरस्कार, 2019 पद्मश्री पुरस्कार. मालती जोशी यांचे निधन झालेलं आहे. त्या प्रसिद्ध लेखिका, पद्मश्री पुरस्कार भेटला होता त्यांना. माळवा मी मीरा म्हणून प्रसिद्ध आहेत. जन्म आपल्या मराठवाड्यामधल्या आहेत त्या.